ट्रम्प यांनी ही पोस्ट केली. त्या पोस्टमध्ये त्यांनी भारत आणि अमेरिका यांच्या दरम्यान व्यापार करार होणार याच्यावर सुद्धा जवळजवळ शिक्कामोर्तब केलेलं आहे. आणि या शिक्कामोर्तबानंतर काँग्रेस नेत्यांच्या पोटामध्ये जबरदस्त गुळा आला. तसाच गुळा जो अमेरिकेचे ट्रेजरी सेक्रेटरी स्कॉट बेसंट यांना भारत आणि युरोपमध्ये जो मुक्त व्यापार करार झाला त्याच्यानंतर आला होता. काँग्रेस नेत्यांनी मोदींवर टीका करायला सुरुवात केली की मोदींनी माघार घेतलेली आहे. काँग्रेसवाल्यांकडून ही अपेक्षा सुद्धा आहे. देशामध्ये जेव्हा काही चांगलं घडतं, देशाला बळकटीत देणारं घडतं, देशहिताचं काही चांगलं घडतं, तेव्हा काँग्रेसवाल्यांच्या पोटामध्ये मुरडा येतो आणि त्यांच्या परंपरेला काँग्रेसवाले जागलेले आहेत. त्यांनी लगेच आवाई उठवायला सुरुवात केली की नरेंद्र मोदी यांनी निश्चितपणे काहीतरी तडजोड केली असणार, त्यामुळे ट्रम्प यांनी टेरिफ मागे घेण्याची घोषणा केली. खरं तर काँग्रेसवाल्यांना एवढा कॉमन सेन्स हवा. जो माघार घेतो तो कधीच कॉल करत नाही. ट्रम्प यांनी फोन कॉल केलेला आहे, त्यामुळे माघार ट्रम्प यांनी घेतलेली आहे. गेल्या काही काळामध्ये ट्रम्प यांचं वागणं पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की ट्रम्प हे प्रचंड सैरभर झाले होते. ज्याला दाबता येईल त्याला दाबण्याचा प्रयत्न करत होते. व्हेनेझुएलामध्ये तर त्यांनी थेट राष्ट्राध्यक्षांचं अपहरण केलं. भारताबद्दल असं काही करणं त्यांना शक्य नव्हतं आणि भारताची त्यांना गरज सुद्धा होती. म्हणजे भूराजकीय परिस्थिती अशी बदलते, भारताचं वजन इतकं वाढतंय की भारताशिवाय काम करणं जगामध्ये कोणालाही शक्य नाहीये. त्यामुळे भारताची गरज सुद्धा आहे, भारताला दाबता सुद्धा येत नाहीये. अशा परिस्थितीमध्ये नरेंद्र मोदी यांच्याबरोबर समिट करून ट्रम्प यांनी याच्यातून मार्ग काढलेला आहे. भारताबरोबर ट्रेड डील होणार अशा प्रकारची घोषणा केलेली आहे.